तर ग्रेस समजून घेताना आपल्याला नक्की काय काय अडचणी येतात, त्या कशा प्रकारे आपण सॉल्व केल्या पाहिजे, हे मी तुम्हाला आजच्या या ग्रेसच्या या कार्यक्रमामधनं सांगणार आहे. ग्रेसचेच दोन ओळी या ठिकाणी मला उद्धृत कराव्याशा वाटतात, की ग्रेसची कविता कशी आहे या दोन ओळीतनं जाणवतं. नांगी पिळून विषाची जसे काढावे अत्तर, नांगी पिळून विषाची जसे काढावे अत्तर, कोण उकलित आहे गूढ पाण्याचे अस्तर. थोडक्यात विषाची नांगी पिळून जसे अत्तर काढावे तशी कवी ग्रेसांची ही कविता आहे. अजून एक दोन ओळी त्यांच्या मला या ठिकाणी आठवतात, की मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. तर ही प्राचीन नदी परी खोल हा काय आहे, हा संदर्भ काय आहे. तर ग्रेसची अनेक जणांचं म्हणणं असं आहे की ग्रेसची कविता अत्यंत दुःखांतिक आहे, ती उदासीनतेकडे नेणारी आहे, पण तसं नाही आहे. ग्रेसची कविता ही गूढ आहे, हे खरं आहे. प्राचीन नदी परी खोल म्हणजे ते गूढ या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे. दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल, दगडाचे देखील त्यांच्या हाती वेगाने फूल होते. स्वतःला महाकवी म्हणण्याची किंवा म्हणून घेण्याची ही पातळी दुसऱ्या कुठल्या कवीने गाठली आहे असेल असे मला वाटत नाही. आता आपल्याला एक कविता आपण नेहमी गाण्यातनं आणि याच्यातनं ऐकत असतो, की ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ही कविता समजून घेताना आपल्याला ग्रेसच्या मुळाशी जावे लागते, त्या कवितेच्या मुळाशी जावे लागते. कारण ग्रेसची आई, ग्रेसची कविता समजावून घेताना आपल्याला वरवर बघून चालत नाही, त्याच्या तळामुळाशी आपल्याला जावे लागेल. तर ते तळमूळ काय आहे, तर त्यांची त्याच्या आधीची एक संदर्भ कविता आहे आईची, की आडवात झोपलो असतो मीही गर्भाशयात, तर येऊ दिले असते का तुझ्या वाट्याला माऊलीचे भाग्य. पण थांबलोच म्हणून सांगतो, टाकून ठेव पथारी तोपर्यंत थडग्यावर, माझ्या हक्काची जागा आहे तिथे. पाहुणा असलो तरी स्वाभिमान आहे मला, पाहुणा असलो तरी स्वाभिमान आहे मला, तेव्हाच शिवून दिली असती भगव्या क्षितिजाची झोळी, तर काय झाले असते. ते चंद्रगंध विटले, चोळी दुधात भिजली, पाठीत वाकताना आई गयात हसली. आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा, आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा. आता वाटून दे उन्हाळा हे हे काय आहे, तर आईकडचं जे दुःख आहे, जे घरात दारिद्र्य आहे, दुःख आहे, ते आई मुलांना सांगत असते सतत. तेच ही आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा, देशी कुण्या विदेशी भुलली कळेन सांज, आई निजे दुपारी उलटी करून शेज. ती आई होती म्हणून घन व्याकुल मीही रडलो, ती आई होती म्हणून घन व्याकुल मीही रडलो, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. आता कंदील या शब्दाचा इथे उल्लेख कवीने का केला असावा. आता कंदिलाचा उल्लेख जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला कवीच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ मिळतो. माफ करा, मितवा
या ललित लेखांचं त्यांचं जे पुस्तक आहे ग्रेसांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हा संदर्भ मिळतो की कंदील, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, कंदील मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या देहावर त्याचे 2 डाग आहेत. माझी सावत्र बहीण फार देखणी होती, निवांत निजलेल्या नक्षत्रासारखी. आईची नजर चुकवून तिने मला पाणवठ्याच्या वेळी नदीवर नेले होते. ती पोहण्यात तरबेज, देहाला पाण्याची चटक लागलेली, मी लहान, पाण्याचे भय आणि आकर्षण यात अडकलेला. तिने झर्रकन अंगावरची वस्त्रे काढलीत, हाताने पाण्यात ओढले मला. मी बुडून मरू नये म्हणून मला गच्च आवरून झाडीपर्यंत पोहत गेली. ओला चिंब मी, दारातच गाठले आईने मला. जमिनीवर पालथा पाडला आणि कोवळ्या पाठीवर जळत्या कंदिलाचा डाग. आता कळलं हा कंदील का कवीने तिथे उद्धृत केला आहे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही. आपण जेव्हा जसे जसे मोठे होत जातो तशा तशा आपल्या भावना शून्य होत जातात. म्हणजे लहानपणी आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या भावना, आपल्या जाणीवा, आपल्या ज्या संवेदना ज्या जागृत असतात त्या आपण जसे जसे मोठे होत जातो तशा तशा त्या कमी होत जातात. उदाहरणार्थ आपण एखादा माणूस गेला की आपल्याला लहानपणी जेवढं ते भय वाटायचं, त्या गोष्टीचं जेवढं त्रास व्हायचा मनाला, तेव्हा आपल्याला मोठेपणी होत नाही. म्हणून इथे कवीने काय म्हटलंय की हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. ज्या द्रौपदीला कृष्णाने तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेस अंतरच्या अंतर पाठवले, तो कृष्ण आज या ठिकाणी नागडा झालेला आहे. जसा कवी ग्रेस आईच्या आठवणीने झालेला आहे. त्याची आई मेलेली नाहीये. कवी अनेक वेळा ग्रेसांनी अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे की माझे रसिक ही कविता वेगळ्या प्रकारे समजून घेत आहेत. मी ही कविता प्रथम म्हणजे ती प्रेयसीवर नाही, ती कविता आईची आहे आणि माझी आई मेलेली नाहीये. ती कुठेतरी निघून गेलेली आहे, पण ती पुन्हा येईल या आशेने तो स्वतःला सावरतो आहे. म्हणून तिथे म्हणतायत ते की हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. गावात पोचलो तेव्हा मज उशीर झाला नव्हता. झाडाच्या खाली एक संन्याशी निजला होता. झाडाच्या खाली एक संन्याशी निजला होता. आता कवी ग्रेस, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कवी ग्रेस समजून घेताना आपल्याला त्यांच्या नुसत्या कविता वाचून चालत नाही, तर कवी ग्रेसांच्या आपल्याला ललित लेख जे आहेत ते सुद्धा समजून घ्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये मितवा आहे, मृगजळाचे बांधकाम आहे, संध्या सुक्तांचा यात्रिक आहे, असे अनेक ललित लेख त्यांचे, ते त्याच्यामध्ये तुम्हाला हे खूप संदर्भ त्याच्यामध्ये नक्की जाणवतील. आता पुढच्या एक त्यांच्या कुटुंबवत्सल कवितेकडे आपण जाऊया. ती कविता अशी आहे की आईला प्रियकराला भेटायला जायचंय आणि ती घरामध्ये अनेक आपल्या लहान मुलांना कामं सांगून ती जाण्यासाठी निघते आहे. तर ही ग्रेसच्या अनेक कवितांमधली एक म्हणतात ना कुटुंबवत्सल कविता आहे की ही माझी बाळे सुंदर, ही माझी बाळे सुंदर, खुडताती मोर पिसारा.
ही माझी बाळे सुंदर, खुडता ती मोर पिसारा, पदराच्या इतुक्या चिंध्या, नेईन कुठे हा वारा. म्हणजे आपण आई कुठेतरी निघाल्यावर आपण जसं पदराच्या मागे तिच्या धरून आपण तिच्या मागे मागे जातो, तर ती तो तो संदर्भ त्या कवितेमध्ये आहे की ही माझी बाळे सुंदर. ती आपल्याला भलावण करण्यासाठी, भुलावण करण्यासाठी आपलं कौतुक करते की ही माझी बाळे सुंदर, खुडता ती मोर पिसारा, पदराच्या इतुक्या चिंध्या, नेईन कुठे हा वारा. मी आत्ता जाऊन येते. ती सांगतेय आपल्या मुलांना. म्हणजे ग्रेसच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हा लहान भावा बहिणींना ती समजून सांगते आहे की मी आत्ता जाऊन येते, तो वरी राख तू पाणी. मी आत्ता जाऊन येते, तो वरी राख तू पाणी. थोरली तशी मायाळू, तू माझी लेक शहाणी. थोरली तशी मायाळू, तू माझी लेक शहाणी. मग आता काम कोणते करायचे, तर ते पण आई सांगते आहे मुलांना की गायींना टाकुनी चारा, गायींना टाकुनी चारा, सर्पाला देशील दूध. ही ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे कवी ग्रेसांचं. गायींना टाकुनी चारा, सर्पाला देशील दूध, मेंदूत कुणाच्या घुमती, हत्तेचे माझ्या वेध. तर तिला कुठेतरी आपण सिक्स सेन्स जो म्हणतो ते जाणवतंय की गायींना टाकुनी चारा, सर्पाला देशील दूध, टाळूत कुणाच्या घुमती, हत्तेचे माझ्या वेध. तिला जाणवतंय की कुठेतरी आपला घात होणार आहे आणि मग तो घात होऊ नये म्हणून तो मुलगा त्यांना समजून सांगतो की तुझा आलागे साजण, नको त्याच्या पुढे जाऊ. तुझा आलागे साजण, नको त्याच्या पुढे जाऊ. त्याने यात्रेत भेटल्या कुण्या पोरीच्या देहाला, दिले आभाळाचे बाहू, नको त्याच्या पुढे जाऊ. त्याला हात नाही वेडे, कारण त्याला हात नाही वेडे, उभा अंधारी साजण, तिने जीव दिला तरी याने इथे वाहत्या पाण्याचे, इथे आणले पैंजण, इथे आणले पैंजण. आता ही कविता समजून घेताना कवीला नक्की काय सांगायचे आईला? आईचा घात होऊ नये, आईला खरा प्रियकर मिळावा ही जाणीव तो आईच्या मेंदूमध्ये प्रक्षेपित करतो आहे की तुझा आलागे साजण, तुझा साजण, तू जाऊ नकोस, तुझा आलागे साजण, नको त्याच्या पुढे जाऊ, त्याच्या पुढे जाऊ नकोस. त्याने यात्रेत भेटल्या कुणा पोरीच्या देहाला, दिले आभाळाचे बाहू. त्याने कुठेतरी एक 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 प्रेयसी त्याला भेटली आणि तिने त्याला आभाळाचे बाहू दिले. म्हणजे असं चटकन प्रेम जमलं त्याचं तिच्याशी. असा तो घात कसा काय करू शकतो तुझा? त्याने यात्रेत भेटल्या कुणा पोरीच्या देहाला, दिले आभाळाचे बाहू, नको त्याच्या पुढे जाऊ. त्याला हात नाही वेडे, त्याला हात नाही वेडे, उभा अंधारी साजण, तिने जीव दिला तरी, त्याने तिच्यासाठी जीव दिला, तिने सगळं त्याच्यासाठी सर्वस्व दिलं. तिने जीव दिला तरी याने इथे वाहत्या पाण्याचे, तिचे आणिले पैंजण, तिचे आणिले पैंजण. याच्यात काय म्हणायचंय कवीला की ती आठवण, ती रुमझुम, हे इथे प्रतिकात्मक आलेलं आहे की वाहत्या पाण्याचे इथे आणिले पैंजण. आपण वाहत्या पाण्याचा जर नाद ऐकला तर तो आपल्याला पूर्ण वेळ असा रुमझुम 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 असा ऐकू येत असतो. ती प्रतिमा कवीने घुंगरांसाठी वापरलेली. इथे वाहत्या पाण्याचे, इथे आणिले पैंजण, नको त्याच्या पुढे जाऊ. अशीच एक दुपारचं रखरखीत
उन्हाची वर्णन करणारी कविता एक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की दुपारचे सचित्र ऊन मृगजळास लांबवी. दुपारचे सचित्र ऊन मृगजळास लांबवी. अनंत इंद्रियातले स्वतंत्र शोक जागवी. जिथे उभारली घरे तिथे अपार खिन्नता. दुपारच्या उन्हातली विचित्र एक संधता. तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा. तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा. उन्हात पाय वाजती कुणात जीव गुंतला. दुपारच्या रखरखीत उन्हाचे वर्णन करणारी ही कविता आहे. ही तुम्हाला चंद्रमाधवीचे प्रदेश या पुस्तकात सापडेल. आता अजून एक त्यांची कविता आहे जी मला नेहमी असं वाटतं की कसं आहे की ग्रेसची कविता समजून घेताना काय किंवा कुठल्याही कवीची कविता समजून घेताना आपल्याला त्या कवीच्या मनात अंतर्मनात डोकवावे लागते. म्हणजे त्यांनीच एका ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर श्रोतृ समाजात ज्ञानेश्वरी सांगत होते असं जरी म्हणतात तरी ती ज्ञानेश्वरी त्यांना एकांतात सुचलेली आहे. आणि ते एकांतात सुचलेलं जे आहे ते त्यांनी समाजापुढे फक्त मांडलेलं आहे. लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांनी मांडलं आहे. त्यामुळे कविता किंवा एखाद्या कवीची कविता त्यातला एकांत हे वेगळं होऊ शकत नाही. एकांत आणि कविता याची फारकत होऊ शकत नाही. इट माइट बी अ लोनलियर विदाउट लोनलीनेस. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की माय डिअर रीडर, डिअर मोस्ट रीडर, यू आर नॉट अलोन. माय लोनलीनेस इज विथ यू. यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाही आहात. माझा एकांतवास तुमच्या बरोबर आहे. किती 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 गूढ आहे. त्यांचीच एक कविता मी या ठिकाणी सादर करतो. पाठ शिवणीचा खेळ पोट शिवणीच्यासाठी. बघा तुम्ही किती हाल चाललेत लोकांचे सध्या, कामगार लोकांचे विशेषतः, की पाठ शिवणीचा खेळ पोट शिवणीच्यासाठी. थोडे रडू येता येता मृत्यू हसू लागे ओठी. ही कविता वाचताना मला नेहमी डोंबाराचा खेळ करणारे ते जे असतात ना दोरीवर चालणारे वगैरे, कायम त्याच्याशी संबंध जाणवतो या कवितेचा. तो कशा प्रकारे, तर हे बघा ना, पाठ शिवणीचा खेळ पोट शिवणीच्या साठी. थोडे रडू येता येता मृत्यू हसू लागे ओठी. ती मुलगी त्या दोरीवरनं चालताना तिच्या डोळ्यात जर अश्रू जमले तर ती पडू शकते, तिला लागू शकतं. पाठ शिवणीचा खेळ पोट शिवणीच्या. कशासाठी करत असतात हे सगळं? ते पोट शिवणीच्यासाठी, पोटासाठी. पाठ शिवणीचा खेळ पोट शिवणीच्यासाठी. थोडे रडू येता येता मृत्यू हसू लागे ओठी. आता तक्रारच नाही, तुम्ही शांतपणे जगा. काय नाही, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करत राहा. आता तक्रारच नाही, तुम्ही शांतपणे जगा. फक्त 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 देठ तोडताना ठेवा फुलांसाठी जागा. बघा तुम्ही, आपण जेव्हा फुलं तोडायला जातो तेव्हा दुसरी कळी पण त्या फुलाशेजारी आलेली असते, पण आपल्याकडनं ती नकळत तोडली जाते. नकळत त्याचा नाजूक देठ आलेला असतो, तो सुद्धा आपल्याकडनं नकळत तोडला जातो. किती किती कोमल भावना आहे त्या शब्दामध्ये. किती इमोशन्स आहेत.
की फक्त देठ तोडताना ठेवा फुलांसाठी जागा. आता तक्रारच नाही तुम्ही शांतपणे जगा. फक्त देठ तोडताना ठेवा फुलांसाठी जागा. अजून एक त्यांची कविता मुक्तछंदातली कविता आहे, ती सादर करतो. ज्या बेटांवर ऋतू नसतात, ज्या बेटांवर ऋतू नसतात, त्या बेटांवर अस्ता अस्तावर उगवत असेल सूर्य. कुठल्याही संध्याकाळी मला पहा, मी थकलेलाच दिसतो. कुठल्याही संध्याकाळी मला पहा, मी थकलेलाच दिसतो. सगळ्याच कथांना पहाडावरून बेसुमार रंग वाहत असतात. कुणी नसले तर धुळीचे लोटही येतात. सगळ्या हातावरच्या रेषा कमळासारख्या जुळल्या तर तुम्ही माझा हात चिखलात खुपसाल. हातावरच्या रेषा कमळासारख्या जुळल्या तर तुम्ही माझा हात चिखलात खुपसाल. माझे प्रेम असे सैरभैर म्हणून तुम्ही मला आयुष्यातून उठवा. लांब निघून गेलो मी एवढंच ना, दळणा इतक्या ओव्या झाल्या तरीही मला शिव्या द्याल. घनदाट कालोखात केवढ्या संयमाने दिवा ठेवायचा असतो. घनदाट काळोखात केवढ्या संयमाने दिवा ठेवायचा असतो. ती खुर्चीही दिसत नाही मला, ज्यात मी तासनतास बसायचो. दाही दिशांना दया दाखवून ब्रूटस माझी हत्या करीत राहील तर मीही सीझर होणार नसतो. एक तरंग उठला तरी सगळे अंग दुखवून घेते ती. एक डंख फिटला तरी पंख कापून येते ती. तिला काहीच वाटत नसते माझ्या भारोभार दुष्कृत्यांचे. वेड्याचे हसणे संपूच नये तसे मिठीवर चंद्र कोरत असते. यात काय करायचे असते आत्मसात? फकीरांचा उरूस, वसंताच्या पूर्वार्धातील पाऊस, हात सोडवून घेतानाची बातमी, स्तनांवरचा तीळ, संन्याशाची आत्मपीडा. जिथे तुम्हाला सत्य सापडेल तिथून मला निरोप धाडा. अशा अशा अनेक कविता त्यांच्या आपल्याला मोहून टाकणाऱ्या आहेत. मूळतः त्यांचे शब्द जे आहेत ते अतिशय लाघवी आणि सुंदर आहेत. ज्या ज्या जे वाचताना आपण त्याच्या प्रेमातच पडतो. पुढची एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतो की ती तुम्ही अनेक वेळा ऐकलेली आहे. महाश्वेता ही जी मालिका होती त्याचं ते शीर्षक गीत होतं की भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गाते तू मला शिकवली गीते. आता काय आहे ही कविता, नक्की काय आहे? भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते. मूळ त्या कवितेचं नाव आहे निष्पर्ण तरुणची राई. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते.
ते झरे चंद्र सजणाचे, ती धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव शेला. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणते दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. आता इथे आपण दोन दोन ओळी समजून घेऊया. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. कवितेत मुळात ग्रेसांच्या कविता आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यात आपल्याला अनेक वेळा आईचे संदर्भ येतात, संध्याकाळचे संदर्भ येतात. संध्याकाळ म्हणजे दोघांना जोडणारा दुवा आहे. संध्या आणि दुपार आणि रात्र यांच्यामधला जो दुवा असतो तो संध्याकाळ आहे. अनेक जण असं म्हणतात की त्यांच्या संध्याकाळच्या कविता किंवा त्यांच्या एकूणच कविता अशा उदासीनतेकडे नेणाऱ्या आहे, पण ती तुम्हाला स्वीकारलीच पाहिजे. कारण जर तुम्हाला तो कवी समजून घ्यायचा असेल तर त्याच्या अंतर्मनात तुम्हाला पोचावं लागेल. तो एवढा असा रहदारीच्या रस्त्यात दाखवण्यासारखा कवी नाहीये. म्हणजे ही कविता, ग्रेसची कविता समजून घेताना तुम्हाला त्या ट्रान्समध्ये जावं लागतं. आरती प्रभू समजून घेताना तुम्हाला त्या ट्रान्समध्ये जावं लागतं. हे काय अशी दोन ओळी वाचल्या आणि आपण गुणगुणल्या आणि त्याला चालही लागली, असं एवढं सोपं नाहीये ते. खूप गूढ अर्थ त्या दोन ओळींमध्ये लपलेला आहे. आता ही जी कविता आहे, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. ह्या कवितेमध्ये पुन्हा कवीला त्याच्या आईचीच आठवण येते आहे. प्रेयसीची आठवण येत नाहीये, आईचीच आठवण येते आहे. आणि पहिली जी ओळ आहे ना, भय इथले संपत नाही. अहो पावलोपावली भय हो, पावलोपावली भय. आपण आज कोरोनाचं बघतो आहोत. आपण बाहेर पडायचं की नाही, बरं बाहेर पडलो तर कुठे जायचं, कसं जायचं, किती अंतर ठेवायचं, हे पावलोपावली जाणवणारं भयच आहे ना आपल्याला. हे भय पावलोपावली आहे आपल्याला आणि हे पुढेही असणार आहे. आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला भयच आहे. म्हणून त्यांनी अजून एका कवितेमध्ये लिहून ठेवलंय बघा की मी भिऊन अंधाराला अडगळीत लपून बसलो. ये हलके हलके मागे या दरी तली वनराई. काय ही कविता काय नक्की? की मी भिऊन अंधाराला अडगळीत लपून बसलो. अंधार म्हटला की तो अडगळीत देखील अंधार असतोच, पण माणूस आतल्या आत कसा जातो ते कवीला तिथे सांगायचंय. की मी भिऊन अंधाराला अडगळीत लपून बसलो. ये हलके हलके मागे त्या दरी तली वनराई. तसंच भय इथले संपत नाही. पावलोपावली असणारे भय हे संपत नाहीये कधी. मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. त्यांची आई त्यांना दुपारी झाडाखाली बसून अनेक गीतं ऐकवायची, अनेक कथा ऐकवायची, जे आपल्या सगळ्यांना आपली आई ऐकवत असते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. ते झरे चंद्र सजणाचे, ती धरती भगवी माया.
आता ते झरे चंद्र सजनाचे म्हणजे नक्की काय? कारण संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ ही रोमॅन्टिक असते. ती प्रियकर प्रियसीसाठी अतिशय उत्तम अशी वेळ असते. ते झरे चंद्र सजनाचे, ती धरती भगवी माया. पुन्हा एकदा कवीने पृथ्वीला ती धरती भगवी माया असं म्हटलंय. हे काय आहे नक्की? तर त्यांना आई मानलंय त्यांनी. ही धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. आता झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, ही काय संकल्पना असेल नक्की? तर याच्यामध्ये कवीला असं सांगायचं आहे की दुपारी मी बसलोय, झाडाखाली बसलेलो आहे, तुझी मला आठवण येते आहे, तू सांगितलेली गीते मी गुणगुणतो आहे, आणि झाडाची सावली माझ्यावर आहे. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. म्हणजे जेव्हा ऋषीमुनी आपण बघायचो की ऋषीमुनी झाडाखाली तप करायला बसायचे, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवायला लागायच्या. जुन्या टाकून नवीन काहीतरी जाणवणं, नवीन काहीतरी घेणं, हा संदर्भ मला याच्यामध्ये लागतो. की झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. म्हणजे नव्याने पुन्हा आपल्याला उगवाया बघतोय आपण. झाडाशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. तू जेवढं जेवढं काही मला बोलली होतीस, जेवढं जेवढं तू काही मला सांगितलेलं होतंस, ते सगळं माझं आयुष्य समर्थ करून गेलेलं आहे. म्हणजे काय तर त्या 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 तुझ्या सांगण्याने, तुझ्या बोलण्याने, तू जे काही मला दिलंय, कथातून, कवितातून, तुझ्या बोलण्यातून, आपल्या संवादातून, ते सगळं मला आज हळवंसं आठवतंय, हळवं राहतंय. तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला, आयुष्य स्पर्शून गेला. सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. आता इथे सीतेचा उल्लेख का आलाय? कारण असं म्हणतात की वनवासात असताना सीता रामाचं जेवढं स्मरण करायची, तेवढं स्मरण कोणीच केलेलं नाही. आणि ते ओळ इथे येण्याचं कारण म्हणजे तेवढं मी आई तुला आठवतोय, मला तुझी आठवण येते आहे. की सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. आता अंगी राघव शेला या ओळीचं, या शब्दांचं संबंध असा आहे की तो रामाचा शेला, रामाची आठवण म्हणून. म्हणून सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. आता स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे, हा नक्की काय संदर्भ असेल? तर तुम्हाला रामरक्षा जर माहिती असेल तर रामरक्षेमध्ये आपल्या कपाळापासून म्हणजे शिरापासून ते पायापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण करणाऱ्या देवता आहेत. त्या देवता म्हणजे काय, तर रामायणातले जे कॅरेक्टर आहेत ते आहेत. तर ते तुम्ही जर त्याचा संदर्भ जर तुम्ही बघितला तर तो संदर्भ आपल्याला याच्यात मिळतो की करौ सीतापती पातू हृदयम जामदग्नयित मध्यम पातू खरध्वंसी नाभिर्जांबवदाश्रया सुग्रीवेश कटी पातू सक्थिनी हनुमत प्रभू. सक्थिनी हनुमत प्रभू ऊरू रघुत्तम पातू रक्षक कुलविनाश कृत जानुनी सेतकृत पातू जंघे दशमुखांत कहा
पादौ विभीषण श्रीदा पातु रामो खिलं वपू एताम रामबलोपेताम रक्षया सुकृती पठेत. तर हे जे आहे की स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे. हे दुःख आहे प्रत्येक आपल्या ज्या इंद्रियामध्ये, पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय, तर याच्यामध्ये हे दुःख आहे. हे स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. चांदणे तुझ्या स्मरणाचे म्हणजे हे चांदणं किती असतं आपण मोजू शकत नाही. हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. काय काय प्रतिमा दिलेली आहे कवीने की चांदणे तुझ्या स्मरणाचे. तुझ्या स्मरणाचं हे चांदण आहे ना, ते सरता संपत नाही असं आहे. ग्रेस यांचे एक कवितेविषयी विधान मी तुम्हाला सांगतो, त्याच्यातनं ग्रेस समजायला थोडेसे तुम्हाला सुकर जातील, सोपे जातील. माझ्या कवितेने मराठीला काय दिले व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही. पण माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणी संबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून, समजातून आणि अपसमजातून या माझ्या शब्दमयी, शब्दवेल्हाळ आणि अर्थकाहूर कवितेवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो. त्या आरोपाचे मी निराकरण करत नाही. माझ्या साहित्याच्या वाचकांचे असे होते किंवा नाही याचा अंदाज मी घेऊ शकत नाही, कारण माझ्या निर्मितीच्या विवाद्य व जटिल प्रक्रियेशी कदाचित तो भिवून उभा राहत असला पाहिजे. गाईच्या दुधावर त्या दुधाला आज दिली की साय आलीच पाहिजे असे कार्यकारण भावाचे साधे कोष्टक घेऊन तो उभा राहत असला पाहिजे. पण माझी प्रश्नशूर निर्मिती असल्या कारण भावाच्या गणितांची उत्तरे देतेच कुठे. ती म्हणून टाकते, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय. चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय. आता पुन्हा ह्या ओळींचा संदर्भ लागण्यासाठी तुम्हाला त्यांचं मृगजळाचे बांधकाम नावाचं जे पुस्तक आहे ललित लेखाचं, त्याच्यामध्ये याचे काही संदर्भ मिळतात. मितवा आहे, त्याच्यामध्ये काही संदर्भ मिळतात तुम्हाला इथले. तर असे तुम्हाला म्हणजे नुसतं कविता वाचून चालणार नाही. ग्रेसांची कविता समजण्यासाठी तुम्हाला त्या पहिले माणसाला समजून घ्यावं लागेल, मग त्यांचे ललित लेख समजून घ्यावे लागतील. त्यांच्या ललित लेखांमध्ये त्यांनी अनेक वेळा, अनेक ठिकाणी, अनेक कवितांचे दाखले, संदर्भ आणि त्याचं विवरण दिलेलं आहे. ते आपल्याला समजलं पाहिजे. ते तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यांची अजून एक कविता सादर करतो. त्यांचा अजून एक ललित लेख सादर करतो बघा. ताजमहाल सुंदर आहे हे मला माहीत आहे, पण आग्र्याला गेलो तरीही मी ताजमहाल बघणार नाही. इतके निवड स्वातंत्र्य मी स्वतःपाशी राखू इच्छितो, राखू शकतोही. कारण सौंदर्याभोवती संदिग्ध वास्तवाची अस्ताचलीन आरास विखुरलेली असते. हे विखुरलेले तुकडे एक एक करून ओंजळीत जमा करायचे. हे सौंदर्याचे संदर्भ नव्हेत, सौंदर्याचे अध्यारूत.
शहाजहान सारख्या भोगदुर्भोग संपन्न सम्राटाने ताजमहालच्या कारागिरांचे अंगठे कसे काय कापून घेतले असतील? हे सत्य की वास्तव की आणखी काही, असे का व्हावे? याच प्रश्नांची टक्कर देताना मला ख्रिस्ताच्या देहावरील खिळे आणि ख्रिस्त करुणा यांचेही संबंध जटिल करणारे प्रश्न पडले आहेत. आता बघा, हा संदर्भ जो आहे ना, तो त्यांच्या एका कवितेत येतो. येशू ख्रिस्तांवर त्यांनी ही कविता लिहिली आहे. आता त्यांनी याच्यात बघा तो संदर्भ दिलेला आहे की याच प्रश्नांशी टक्कर घेताना मला ख्रिस्ताच्या देहावरील खिळे आणि ख्रिस्त करुणा यांचेही संबंध जटिल करणारे प्रश्न पडले आहे. आता तुम्हाला ती कविता ऐकवतो. हले काच पात्रा तली वेल साधी, हले काच पात्रा तली वेल साधी, निनादून घंटा कशा वाकल्या, निनादून घंटा कशा वाकल्या, खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या. आता ही कविता काय संदर्भ आहे ते सांगतो की हले काच पात्रा तली वेल साधी, तो देह, एवढासा तो देह, तो त्याच्यावर जेव्हा खेळे मारत असतील, जेव्हा खेळे मारून कोणीतरी त्याला अर्धमेला करतंय आणि तो तिथे जायबंदी होऊन बसलाय, आणि आता हले काच पात्रा तली वेल साधी, निनादून घंटा कशा वाकल्या, त्या घंटा वाजून 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 वाकून गेल्या आहेत. कारण करुणेचा विश्वात्मक पुतळा हा इथे पडलेला आहे. निनादून घंटा तशा वाकल्या, खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा. ठोकलेल्या खिळ्यांनाच कळत नाही की हे टांगलेलं प्रकरण, करुणेचा हा विश्वात्मक पुतळा न्यायचा कुठे. कारण कुठलीही गोष्ट नेण्यासाठी, वाहून नेण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी कोणीतरी माहितगार असावा लागतो. पण इथे जो करुणेचा विश्वात्मक पुतळा आहे तोच इथे पडलेला आहे. जो आपल्याला अंधारात दिवा दाखवणार आहे तोच इथे पडलेला आहे. तर आता आपल्याला पुढची वाट सापडणार कशी? हले काच पात्रा तली वेल साधी, निनादून घंटा तशा वाकल्या, खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या. ख्रिस्तानेच पापण्या झाकल्या आहे, तर आम्ही जायचो कुठे? प्रभूने अशा पापण्या झाकल्या. कळलं आता की ती कविता समजून घेण्यासाठी तुम्हाला काही त्यांचे ललित लेख पण वाचावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे संदर्भ जाणवतात, संदर्भ लक्षात येतात. कवी ग्रेसांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आकर्षण आहे त्यांना. देऊळ आहे, घाट आहे, गंगा आहे. म्हणजे स्त्री दर्शन जर पाहिलं आपण कवी ग्रेसांचं, तर त्याच्यामध्ये अनेक स्त्रीपात्र आपल्याला, त्यांच्या ऐतिहासिक स्त्रीपात्र आपल्याला त्यांच्या कवितांमधून जाणवतात, त्या मिळतातही. उर्मिला आहे, गांधारी आहे, द्रौपदी, कुंती, सीता. आता सीतेसंबंधी जर तुम्हाला काही त्यांच्या कविता जाणून घ्यायच्या असतील तर त्या बाई जोगिया पुरुष हा त्यांचा एक संग्रह आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पान नंबर 111 वर सीतेच्या संदर्भातली एक कविता सापडते. आपण वाचूया का ती? अतिशय सोपी कविता आहे. जोगिया पुरुष. दिशांतराच्या मिशाने त्याने केले वेषांतर, दिशांतराच्या मिशाने त्याने केले वेषांतर, झाला जोगिया पुरुष, नाभी कंठातला सूर. पार अशोक वनाचा तिथे उभी सुन्न सीता, पार अशोक वनाचा तिथे उभी सुन्न सीता, विभीषणाच्या बोलाने काय कोमेजली चिता. शोध
आंधळा असतो. शोध आंधळा असतो दुःख पांगळे करते. शोध आंधळा असतो दुःख पांगळे करते. जाता त्याला पिठात का बीज रांगते डोलते. आता जोगिया पुरुष मधली दुसरी, बाई जोगिया पुरुष आला भिक्षेसाठी दारी. इथे रावणाचं आणि सीतेचं ते त्यावेळेचं वर्णन आहे. बाई जोगिया पुरुष आला भिक्षेसाठी दारी. त्याचा कमंडलू काळा हाती सोनियाची झारी. बाई जोगिया पुरुष तीक्ष्ण देई ललकारी. जशी अशुभाची वार्ता येई मुलीच्या माहेरी. बाई जोगिया पुरुष घट्ट आवळतो जटा. बाई जोगिया पुरुष घट्ट आवळतो जटा. त्याच्या भयात निमाल्या साऱ्या वनवासी वाटा. त्याच्या भयात निमाल्या साऱ्या वनवासी वाटा. बाई जोगिया पुरुष खाचा डोळीयात ठेवी. बाई जोगिया पुरुष खाचा डोळीयात ठेवी. असे एखादेच जाते ज्याला सोसवे ना ओवी. बाई जोगिया पुरुष देई सत्याला मुलामा. बाई जोगिया पुरुष देई सत्याला मुलामा. कशी उजळेल सीता सूर्य चंद्राचा काळीमा. अशा प्रकारे सीतेच्या आणि रावणाचा संदर्भातल्या त्या म्हणजे त्यांनी त्या पूर्ण पाठाला किंवा त्या भागाला नावच रामायणाचं दिलेलं आहे. बाई जोगिया पुरुष हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. त्यानंतर त्याच्याच पुढे पान नंबर 111, 112, 113 याच्यात त्यांनी गांधारी, द्रौपदी आणि कुंती आणि सीता यांचे संदर्भ दिलेले आहे. यांच्या संदर्भातल्या कविता आहेत. अजून त्यांची एक कविता आहे. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. अंधार असा घनभारी चंद्रातून चंद्र बुडाले. स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून. दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरून. हे क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून. नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे. नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती. जणू हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती. अजून एक त्यांची महाभारतातल्या संदर्भातल्या 2 कविता आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाभारताचे संदर्भ जाणवतात. नुकतंच आपण महाभारत मालिका ही बघत होतो, तेव्हा त्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी उद्धृत झालेल्या आहेत, समजल्या आहेत. तर त्यांच्यात त्यावर त्या 2 कविता आहेत. एकांत कृष्ण आणि कृष्ण एकांत अशा 2 कविता आहेत. सांध्य पर्वातील वैष्णवी या कवितेच्या पुस्तकात त्यांच्या त्या कविता मिळतात तुम्हाला, पान नंबर 28 आणि 29 वर. आता त्यावरचं भाष्य पहिले तुम्हाला मी सांगतो.
स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीने स्वतःच्या अंगणात लावून घेतला होता. जीवाला आलेले पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीने फोफावले आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढालू लागले. आता प्राजक्त या झाडाविषयी तुम्हाला माहितीच आहे की प्राजक्ताचं झाड जेव्हा आपण लावतो ना, ते आपल्या अंगणात फुलं देत नाही, ते शेजारच्या अंगणात फुलं देतं. तर तो संदर्भ इथे आहे. आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढालू लागले. सत्यभामेचा चरफडाट झाला, पण रुक्मिणीलाही वृक्षाचे मूळ मिळाले नाही ते नाहीच. एकीला फूल आणि एकीला मुळे, आणि शेवटी दोघीही असंतुष्टच. कारण प्राजक्त हे केवळ निमित्त मात्र होते. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथक्करण करून कृष्णाने या पांगळ्या बायांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. आता ही जी कविता मी वाचणार आहे याचा संदर्भ तुम्हाला मितवामध्ये पान नंबर 98 मिळतो. त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की ती कविता काय आहे नक्की. तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी, तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. झाडाप्रमाणे असे झाड हेही, असे सांगते ती, तरी हुंदका. तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. झाडाप्रमाणे असे झाड हेही, असे सांगते ती, तरी हुंदका. इथे बासरीच्या गळे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी. इथे बासरीच्या गळे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी. तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधातही भेटते वाळवी. म्हणजे हा प्रारंभीच सवती मत्सराची बीजे ही इथे रुजलेली होती. कारण दोघींना अखंडपणाची ही झुंज होती की मला पूर्ण पुरुष कृष्ण पाहिजे, मला अर्ध नको, मला अर्ध काहीच नको, मला त्यांनी दिलेला वृक्ष पण अर्धा नको. कारण हिच्या अंगणात वृक्ष लावला, फुलं हिला मिळायला लागली. तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी, तरी सत्यभामे ढळे तोलका. रुक्मिणी आणि सत्यभामाला त्यांनी निवाडा करून दिला, वृक्ष तू घे, फुले तिला घे. झाडाप्रमाणे असे झाड हेही, असे सांगते ती, तरी हुंदका. इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी. तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधातही भेटते वाळवी. तुला फुलं वेचताना त्या सुगंधातही वाळवी भेटते. किती हा सवती मत्सर असावा. मग मग कृष्ण म्हणतो की संहार आता करा यादवांचा, जुनी राजधानी निनावी करा. संहार आता करा यादवांचा, जुनी राजधानी निनावी करा. रथाला कुणी अश्व देऊ नका अन, शिरच्छेद माझे कसेही करा. कृष्ण म्हणतोय की संहार आता करा यादवांचा, जुनी राजधानी निनावी करा. रथाला कुणी अश्व देऊ नका अन, शिरच्छेद माझे कसेही करा. तिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त. पण रुक्मिणीला आणि सत्यभामेला त्यांनी हा वृक्ष दिला होता, एक खेळ देऊन टाकला. पण असला वृक्ष तो राधेला कधीच देऊ शकला नाही. म्हणूनच त्यांनी एका कवितेत म्हटलंय की असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. राधेस जो कृष्ण मिळाला ना,
तो कोणालाही मिळाला नाही, की असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, पण राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. आता इथे पुन्हा तो संदर्भ आहे, की तिथे कृष्ण एकांत देठात प्राजक्त, राधेस हा रंग येतो कसा, सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा. त्याचा अर्थ काय, की सर्वेश्वराला त्या मुलीने कधीच तिचा आरसा मागितला नाही, तिला गरजच पडली नाही. सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा. वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कधी बोल देऊ नये. वैराण आयुष्य झाले तरीही, काय संदर्भ असेल याच्यात. वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कधी बोल देऊ नये. आपल्या शेतामध्ये काही पीक नाही आलं तर मातीला बोलू नका किंवा निसर्गाला बोलू नका. हाच संदर्भ याच्यात आला आहे, की वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कधी बोल देऊ, त्यांना कधी शाप देऊ नये, फुलांना कधी बोल देऊ नये. मी बांधिलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये. नको धाक घालू, नको हाक तोलू. नको धाक घालू, नको हाक तोलू. इलाख्यातली गुप्त झाली नदी, निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातून ही गारदी. निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातून ही गारदी. अशा अनेक कविता. आता एक एक त्यांच्या 4 ओळी बघा कशा वाटतात. करुणेसम पाझरणाऱ्या रुसलास कशाला कृष्णा. करुणेसम पाझरणाऱ्या रुसलास कशाला कृष्णा. संध्येतील दग्ध फुलांनो ही भूल मनावर घ्याना. बांधता नदीवर भिंत, बांधिता नदीवर भिंत, डोहात उतरती रंग. पाण्याला सजवून द्यावे पाण्याचे स्वप्न तरंग. मावळता सूर्य घराला ओलांडुनी जर कोसळला. मावळता सूर्य घराला ओलांडून जर कोसळला. संध्येतील दग्ध फुलांनो पालखी मुळातून उचला. अशा त्यांच्या अनेक कविता ज्या आपल्याला प्रेमात पाडणाऱ्या आहेत. लता मंगेशकरांवर त्यांनी एक कविता लिहिली होती बघा, की माहे राहून गलबत आले, माहे राहून गलबत आले, मला सखीचे स्वप्न जडे. माहे राहून गलबत आले, मला सखीचे स्वप्न जडे. ते लता मंगेशकरांना बहीण मानायचे. त्यांचा शेवट देखील दीनानाथ मंगेशकर इस्पितळातच झाला कॅन्सरमुळे. 2012 साली ते गेले. तर लता मंगेशकरांचा संदर्भ कसा बघा. माहे राहून गलबत आले, मला सखीचे स्वप्न जडे. हृदयामधल्या गुपितामध्ये निशिगंधाचे फूल पडे. अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे शब्द परतले घरोघरी. काय काय सुंदर वर्णन केले बघा. अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे शब्द परतले घरोघरी. जडबंधाच्या मिठीत रुसली चैतन्याची खुळी परी. त्या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर असेशिया. या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर असेशिया. सांग साजणे कुठे ठेवू मी, सांग साजणे कुठे ठेवू मी, तुझा उमलता गळा. सांग साजणे कुठे ठेवू मी.